नमस्कार. एनआरजी सेव्हिंग आर्टमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण असा राउंड नेकचा गळा बघणार आहोत. त्यासाठी हाफ राउंडची डिझाईन केलेली आहे. त्यासाठी मी शोल्डर घेतलेला आहे 5.25 आणि गळा रुंदी घेतलेली आहे 2.25 आणि गळ्याची उंची घेतलेली आहे 10 आणि रुंदी घेतलेली आहे खालून 3 इंच आणि हे 3-3 इंचावरती मी हाफ राउंड करून घेतलेले आहेत. आता ही डिझाईन 3-3 इंचावरती आहे ते मी कट करून घेत आहे. ते कट करून झाल्यानंतर ब्लाऊजचं कापड आणि अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे. पहिल्यांदा गळ्याच्या डिझाईनवरती शिलाई मारून घ्यायची आहे. ब्लाऊजचं कापड प्रथम कट करायचा नाही. गळ्याची डिझाईन कट करून झाल्यानंतर मग साईडने शिलाई मारून घ्यायची. पहिल्यांदा गळ्याची डिझाईन शिलाई मारून घ्यायची. आता गळ्याची डिझाईन शिलाई मारून झालेली आहे. आता ते कट करून घ्यायचे आणि गळ्याला शेप येतो. हा असा गळ्याला शेप आलेला आहे. त्यानंतर ब्लाऊज आणि अस्तर दोन्ही जॉईंट करून घ्यायचं आहे. चारी साईडने व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची. आता शिलाई मारून झालेले आणि पाठीतील टक्स मारून घ्यायचे 4-4 इंचावर. दोन्ही साईडला 4 इंच आणि टक्सचं अर्धा इंच दोन्ही साईडून पकडायचं आहे. दोन्ही टक्स मारून झाल्यावरती त्याला पाठीत पट्टी लावून घ्यायची आणि टक्सच्या ठिकाणी आल्यावर थोडासा किंचित चिमटा पकडायचा आहे. म्हणजे उलटवल्यानंतर फिनिशिंग चांगलं येतं. आता पाठीत पट्टी देखील लावून झालेली आहे. आता ही मी मोठी शिलाई मारत आहे. नंतर त्याला हात शिलाई घालून ती शिलाई उसवून टाकायची आहे. हा गळ्याचा पार्ट ब्लाऊजवर तयार झालेला आहे. तर त्याच्यासाठी पॅटर्न बनवून घ्यायचा आहे. मी त्याच साईजचा हा कॅनव्हास पेपर घेतलेला आहे आणि त्याच्यावरती अस्तरचं पॅटर्न बनवून सेम मापाने घेतलेलं आहे. जे गळ्याच्या साईजलाच कट करून घेतलेलं आहे. आता हा पॅटर्न कॅनव्हासला जॉईंट करून शिलाई मारून घ्यायचा आहे डिझाईनच्या बाजूने. त्यानंतर कडेने फिनिशिंग करण्यासाठी कॅनव्हास पेपर कट करून टाकायचा आहे आणि त्याला फिनिशिंग शिलाई मारून घ्यायची आहे. आता ही फिनिशिंग शिलाई पण माझी मारून झालेली आहे. गोल असा राऊंड घेतलेला आहे आणि त्याला फिनिशिंग शिलाई मारून घेतलेली. ही शिलाई मारून घेतल्यानंतर कॅनव्हास पेपर कट करून टाकायचा आहे डिझाईनच्या शेपप्रमाणे. आता हे डिझाईनचा शेप दिलेला आहे. त्यानुसार कॅनव्हास पेपर कट करून टाकत आहे. आता हा पॅटर्न तयार झालेला आहे. हा पॅटर्न आणि ब्लाऊजचे डिझाईन, बॅक डिझाईन याला दोन्ही जॉईंट करून घ्यायचं आहे. पॅटर्न बनवून घेत असताना करेक्ट डिझाईनच्या मापानेच कटिंग करून घ्यायचं आहे. आता दोन्ही पॅटर्न जॉईन झाल्यानंतर
डिझाईनच्या ठिकाणी छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे, म्हणजे पॅटर्न उलटवल्यानंतर फिनिशिंग चांगलं येतं. शिलाई मारल्यानंतर छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत. राऊंड डिझाईन असली की बऱ्याच ठिकाणी कट्स मारायचे आहेत, म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित येतं. आणि मग त्यानंतर परतवून घ्यायचं आहे. आता परतवत असताना शिलाई नीट बसले की नाही बघून घ्यायचं आहे. माझी थोडीशी शिलाई सुटली आहे, मी परत मारून घेते. ते बघा, शिलाई व्यवस्थित मारून घ्यायची. आता व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ही डिझाईन तयार झालेली आहे. खूप सिंपल आहे, खूप सुंदर दिसते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.